नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये। अतिशय आनंदाची बातमी आहे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर याची जाहिरात आलेली आहे। जीएमसी लातूरची जाहिरात आलेली आहे। तर यामध्ये अतिशय आनंदाची बातमी आहे, सविस्तर तुम्हाला माहिती सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जे विद्यार्थी याची तयारी करत आहेत या जाहिरातीची, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल। तर यामध्ये पहा काय म्हटलं आहे जाहिरातीमध्ये, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर याची ही जाहिरात आहे। यामध्ये गट ड साठी गट ड ची जी आहे ती पदे यामध्ये भरली जाणार आहेत। कोणकोणती पदे असणार आहेत, तर यामध्ये वेतन श्रेणी काय असेल, तर यामध्ये फॉर्म भरायची डेट काय असेल, सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अधीनस्थ संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट ड म्हणजे चतुर्थ श्रेणी संवर्गातील खालीलप्रमाणे विविध रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। तर फॉर्म भरायची डेट ही तुम्हाला नंतर सांगणार आहे। कोणकोणती पदे आहेत पहा आणि त्याच्या किती जागा आहेत आणि याची वेतन श्रेणी काय असेल। तर यामध्ये पदाचे नाव आहे कक्ष सेवक। तर कक्ष सेवकचे एकूण 36 जागा आहेत। यामध्ये जी आहे याची वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 अशी असेल। त्यानंतर बाह्य रुग्ण विभाग सेवक याचीही वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 अशी असेल आणि याचे एकूण 5 जागा आहेत। त्यानंतरचं पद आहे शिपाई। शिपाई पदासाठी 10 जागा आहेत। तर याचीही वेतन श्रेणी तशीच आहे सेम। त्यानंतरचं पद आहे माळी। तर माळीसाठी विद्यार्थी मित्रांनो 1 जागा आहे। यानंतर स्वयंपाकीसाठी 4 जागा आहेत। त्यानंतर क्ष किरण सेवक यासाठी 1 जागा आहे। प्रयोगशाळा परिचर यासाठी 1 जागा आहे। रक्तपेढी परिचर यासाठी 1 जागा आहे। त्यानंतर अपघात विभाग सेवक यासाठी 4 जागा आहेत। त्यानंतर सहाय्यक स्वयंपाकी यासाठी जे आहेत त्या 4 जागा आहेत। त्यानंतर पहारेकरीसाठी 5 जागा आहेत। त्यानंतर न्हावीसाठी 4 जागा आहेत। त्यानंतर धोबीसाठीही जे आहेत 3 जागा आहेत। आणि आपण पाहिलं तर या सर्वांच्या जे आहेत वेतन श्रेणी सेम आहेत, 15,000 ते 47,600 S1 नुसार जी आहे वेतन श्रेणी असेल। त्यानंतर येथे टीप काय दिली आहे, तर यामध्ये भरावयाच्या पदांचा संवर्गनीय तपशील, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, सामाजिक समांतर आरक्षण बाबतचा तपशील, अभ्यासक्रम हे जे आहे संकेतस्थळावर माहिती जाहिरात नमूद करण्यात आला आहे। तर याची जी जाहिरात आहे तर जाहिरात सविस्तर प्रसिद्ध होणार आहे। तर यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक जो आहे 20/8/2026 आहे, म्हणजे उद्या जी आहे जाहिरात प्रसिद्ध होईल आणि सविस्तर जाहिरात येईल। त्यामध्ये जे आहे तुम्हाला वयोमर्यादा, त्यानंतर शैक्षणिक अर्हता, त्यानंतर सामाजिक समांतर आरक्षण याबाबतची आहे ती तपशील तुम्हाला माहिती मिळेल। तर उद्या सविस्तर जाहिरात येईल। त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आहे 20/8/2026। ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 10/9/2026 असेल। तर यामध्ये परीक्षेचा ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक जो आहे, परीक्षेचा दिनांक यामध्ये जी आहे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। तर यानंतर यामध्ये परीक्षा शुल्क कसे असेल, तर जे अराखीव खुला प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 1,000 रुपये फीस असेल आणि त्यानंतर राखीव प्रवर्ग जो आहे त्यांच्यासाठी 900 रुपये जी आहे फीस असेल आणि यामध्ये माजी सैनिकांसाठी जी आहे निःशुल्क राहील। यामध्ये नोट दिलेले आहे, वरील पद भरती वगैरे ते नोट दिलेले आहे। तर यामध्ये जे आहे उद्या सविस्तर जाहिरात येईल। त्यानंतर आपला सविस्तर जे आहे जाहिरातीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर यूट्यूबवरती तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत जल्दी जे आहे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा। धन्यवाद।